या व्हिडिओमध्ये जो लिंगार्चन विधी आपण देत आहोत तो फक्त श्रावणी सोमवारच नाही, ज्यांना वेळ असेल, सवड असेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुळाचं संवर्धन करून, जतन करून कुलोत्कर्ष करायचा असेल, त्यांनी महिनाभर या व्हिडिओमार्फत लिंगार्चन विधी घरचे घरी करायचा, जेणेकरून आपल्या घरामध्ये विश्वपित्याचं अस्तित्व आहे याची जाणीव आपल्या सर्वांना होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये जे कोणी व्यसनी वर्ग असेल, मद्यपी असतील, धूम्रपी असतील किंवा पितापुत्रांमधले संबंध खराब असतील, कुटुंबामध्ये कलहाचं वातावरण असेल तर त्यापासून निवृत्ती घेण्याची ही नामी संधी आपल्या सर्वांना आली आहे। म्हणून फक्त एकच दिवस नव्हे तर महिनाभर श्रावण सोमवाराला आणि महिनाभर या श्रावण मासानिमित्त आपण लिंगार्चन विधी करू शकतात। चला तर मग प्रारंभ करूया। प्रथम पूजेचा धूपदीप प्रज्वलित करून घ्यावा। उजव्या हाताची मधली 3 बोटं पेल्यात बुडवून पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभितकार निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने पुरुषांनी आपल्या कपाळाला अष्टगंध अक्षता, महिलांनी हळदी कुंकू आणि जर श्रीमती महिला या पूजेत सम्मिलित होत असतील त्यांनी अष्टगंध अक्षता लावायच्या। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांतीः। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचंय। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। सरळ हाताने पाणी आपल्या वापराच्या तामणात सोडायचं। ओम गोविंदाय नमः। आपल्या हात पुसायच्या रुमालाला हात पुसून घ्या। उर्वरित नाम श्रवण करा। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्या। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामणात सोडा। हात पुसून घ्या। एक प्राणायाम करायचा। उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये ओढून अंगठा दाबायचा आणि मनात गायत्री मंत्र म्हणायचा। डाव्या नाकपुडीवरचे 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा। ओम आपज्योतिरसमृतं ब्रह्मा भूर्भुवस्वरं। हात जोडून ज्या ज्या देवतांचं स्मरण केलं जाईल त्यांना मनोमन नमस्कार करा। श्रीमन महागणाधिपताय नमः। ओम श्री मातृपितृभ्यो नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः। ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः। ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः। ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः। ओम श्री आदित्यादिनवग्रह देवताभ्यो नमः। ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। ओम श्री तत्कर्म प्रधान सपरिवार सहित श्री पार्वती परमेश्वराय नमः। अविघ्नमस्तु। ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूमरकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानन द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलमेषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि। तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते तेङ्ग्रव स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयायेषां इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दना। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये। अभीष्टार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः। सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा देवादिशुन्तनः सिद्धी ब्रह्मेशान जनार्दना। हातात पाणी घ्या। त्यात 2 दाणे अक्षता, एक बेलपत्र सोबत जे काही फुलं असतील ते। म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल
प्राप्त्यर्थम आपल्या गोत्राचं नाव घ्या. म्हणायचं गोत्र. उत्पन्नानाम स्वतःचं नाव घ्या. म्हणायचं नामने. जी जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम. सर्वांनी म्हणा अहम. मम सकल कुटुंबानां द्विपाद चतुष्पाद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल प्राप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं समस्त दुरित शांत्यर्थं भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादि भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रहपीडा शांत्यर्थम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविधताप निरसनार्थम राजद्वारे जय प्राप्त्यर्थम व्यवहारे लाभम वर्धनार्थम तथा च मनेप्सित समस्त शुभ मनोकामना परिपूर्णता हेतवे श्री पार्वती परमेश्वरस्य विशेष अनुग्रह सिद्ध्यर्थे श्री श्रावणवास सोमवासर व्रत पूजन अंगत्वेन यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण श्री लिंगार्चनम कर्म. जे जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम अहम करिष्ये. आता पुढील संकल्प फक्त महिलांनी म्हणा. म्हणायचं मम इह जन्मनी जन्मांतरेण च अखंडित सौभाग्य प्राप्त्यर्थम पुत्र पौत्रादि अभिवृद्ध्यर्थम दीर्घायुष्यादि सकल सिद्धिद्वारा श्री पार्वती परमेश्वर व्रत अंगत्वेन प्रथम श्रावण सोमवासरे तंदुल मुष्टिका अर्पणम व्रतम अहम करिष्ये. सर्वांनी म्हणा तदंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति स्मरणम तथा च कलश दीप पूजनम कर्म अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. हात पुसून घ्या. हात जोडून गणपतींचं स्मरण करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवायचं आणि पूजनासाठी जो कलश आपण पाण्याने भरून घेतला आहे त्या कलशामध्ये ते फूल एक बेलपत्र टाकून उजवा हात्यावर ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणा अंगेश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं धृतक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि बिल्वदलपत्राणि समर्पयामि. प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून ते आपल्या पूजेच्या दिव्याला व्हायचं. सोबत एक बेलपत्र वाहून नमस्कार करायचा.
ओम भोदीपम शिवशक्तिरूपस्त्वं कर्म साक्षी हविज्ञकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव। दीपदेवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि बिल्वदलपत्राणि समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि। अभिमंत्रित केलेलं कलशातलं थोडं पाणी पेल्यात काढून घ्या। किंचित पाणी उजव्या हातात घेऊन सर्व पूजा साहित्य आणि स्वतःच्या धर्मपत्नींच्या आणि कुटुंबियांच्या अंगावर आणि समोरच्या शिवलिंगावर शिंपडायचं। ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सवायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः। हात जोडून महादेवांचं ध्यान करूया। ओम ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैः व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलवयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं मौलोचन्द्रदलं गले च गरलं जूटे च गंगाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामांगे ददतं नमामि सततं प्रालेय शैलात्मजं भक्तं क्लेशहरं हरं स्मरहरं कर्पूरगौरं परम्। ओम नमो भगवते रुद्राय। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। एक बेलपत्र आपल्या शिवलिंगाला वाहून शिवलिंग अभिषेकाच्या तामणात घ्यायचं। ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। आवाहनार्थे बिल्वदलपत्राणि समर्पयामि आवाहयामि। ज्या चौरंगावरून आपण शिवलिंग उचललं त्या चौरंगावर एक बेलपत्र व्हायचं। ओम नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। आसनार्थे बिल्वदलपत्राणि समर्पयामि। इथे आपल्या सोयीसाठी चित्रीकरण करताना उत्तराभिमुख बसलो असल्या कारणाने या शिवलिंगाची शाळुंका उत्तराभिमुख म्हणजेच अशी ठेवलेली आहे, परंतु आपण सर्व घरी पूर्वाभिमुख बसलेला आहात, त्यामुळे या शिवलिंगाची शाळुंका ही आपल्या डाव्या हाताकडे म्हणजेच उत्तरेकडे येईल, थोडी अशा प्रकारे। हे सर्वांनी लक्षात घ्या की जेणेकरून आपला गोंधळ होणार नाही आणि लिंगार्चन हा शास्त्रोक्त पद्धतीने करता येईल। चला तर मग रुद्राच्या अभिषेकाला सुरुवात करूया। आपापल्या शिवलिंगावर अभिषेकाचं स्टँड लावून आपण अभिषेक पात्र ठेवायचं आणि अभिषेकाला सुरुवात करायची। अभिषेकम कुर्यात। सर्वात प्रथम एक वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष। अथ श्री गणपति अथर्वशीर्षं श्री गणेशाय नमः। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं हृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वोजायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपडतरः अर्धेन्दुलसितं तारणरुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं ककारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं
बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निचृद्गायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशममुकुशधारिणं हरदं च वरदं हस्तिर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। श्री रामरक्षा स्तोत्राचे 1 ते 10 श्लोक पहिले। अथ श्री रामरक्षा स्तोत्रम श्री गणेशाय नमः। ओम अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्री शिवलिंगार्चनांगत्वेन प्रथम आरभ्य 10 श्लोक पर्यंत श्री रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतु मुरुजटा मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूनदनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुमाविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठित्प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघवप्पातु बालं दशरथात्मजः कौशल्येयदृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्रातामुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुक करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः उरुरगुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्। इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। एकावर्तन श्री सूक्ताचं। अथ श्री सूक्तं श्री गणेशाय नमः। हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह तां आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीमादे विदुषतां कां सुस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां तवामृणे आदित्यवर्णे तपसोर्धजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुस्मिराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् आभूतिं समृद्धिं च सर्वां नृणुत मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसक्काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रिपुवण्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रपुतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यः सूचीव्रतो भूत्वा जुह्याद्दाज्यमनवहं सूक्तं पञ्चदशरचं च श्रीकामः सततं जपेत्। इति श्रीसूक्तं श्रीजगदंबार्पणमस्तु। रुद्राला सुरुवात करणार आहोत आपण। श्री गणेशाय नमः।
हरि ओम ईडा देवहुर्मनुर्यज्ञनि बृहस्पतिरुक्ता मदानिशग्निं सिषद विश्वे देवाः सुक्तवाचः पृथिवीर्मातर्मामाहिग्निं श्रीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यासग्निं शुश्रूषेण्यां मनुष्यभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमदन्तु। ओम शांति शांति शांति। श्री गणेशाय नमः। हरि ओम नमस्ते रुद्रमन्नभूतोतै शिवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुदते नमः। यात ईशु शिवतमा शिवं बभवते धनुः शिवा शरव्या यातव तया नो रुद्रमृडय याते रुद्रशिवा तनुर्घोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशिः यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभरशस्तवे शिवां गिरिधृतां कुरु माहिग्निंसि पुरुषं जगत शिवेन वचसात्वा गिरिशाच्छावदामसि यथा नस्त्रमिज्जगद्यक्ष्मग्निं सुमना असत अद्य वोचत देवक्ता प्रथमो देव्योऽभिषक अहिग्निं च सर्वाज्यं वयत्सर्वांश्च यातु धान्यः असो यस्ताम्र अरुणौ त्वबभ्रु सुमङ्गलः ये चेमाग्निं रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशो वैशाग्निं हेडेमहे असो यवसरपति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोप अदृशन्य दृश्यन्योदहार्यः उतैनं विश्वभूतानि स दृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अतो ये अस्य सत्वानो हम तेभ्यो करं नमः प्रमुञ्च धनवनस्तुम्बर्यात् नियोर्जां यश्च ते हस्त ईशव पराता भगवो वप अवत्यत्यदनुस्त्वग्निं सहस्राक्षरेषुदे निशिर्यशल्याणां मुखा शिवो न सुमना भव विज्जन्धनो कपर्दीनो विशल्यो बाणवाग्निमुत अने सन्नशेष वा आवरस्तनिशङ्गतिः याते हेतिर्मी दुष्टम हस्ते बभवते धनुः तयास्मान् विश्रुतस्तमयक्ष्मया परिम्बुज नमस्ते आस्त्वा युधाया नातताय दृष्णवे उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्यां तव धन्मने परिते धन्मनो हेतिर्रस्मान् नृणक्तु विश्वतः अतो य ईशुदिस्तवारे अस्मिन्निदेहितमा नमो हिरण्यवाहवे सेन्या दिशां च पतये नमो नमो वृक्षेभ्यो वरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्पिञ्जराय तुष्मते पतिनां पतये नमो नमो बबुलुषाय विव्याधिन्यन्नानां पतये नमो नमः हरिकेशाय उपवितने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्तै जगतां पतये नमो नमो रुद्राय तताभिनेक्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नमो उच्चरघोषाय कडन्दे ते पत्तिनां पतये नमो नमः कृष्णविताय धावते सत्वनां पतये नमः नमः समानाय निव्याधिन अव्याधिनीनां पतये नमो नमः कुकुवाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गण ऐषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायुनां पतये नमो नमो निचरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाभिभ्यो जिगाग्निं सद्मुष्णतां पतये नमो नमो स्निद्भ्यो नक्तं चरद्भ्य प्रकृन्तानां पतये नमो नमो विष्णुशने गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमो युष्मभ्यो धन्वाभिभ्यश्च वो नमो नमः आतनवानेभ्यः प्रतिददानेभ्यश्च वो नमो नमः आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमः अस्यद्भ्यो विन्दद्भ्यश्च वो नमो नमः आसनेभ्यः शयानेभ्यश्च वो नमो नमः सपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमः तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सवाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमः अश्वभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः नमः आव्याधिनिभ्यो विविधन्तिभ्यश्च वो नमो नमः उग्नाभिस्रोग्निमतिभ्यश्च वो नमो नमः गुरुस्यभ्यो गुरुस्पतिभ्यश्च वो नमो नमः वरातिभ्यो वरातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यक्षुलकेभ्यश्च वो नमो नमः रतिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमः रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहितृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कूलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यः विदिशादिभ्यश्च वो नमो नमः ईशकृद्भ्यो धनवन्कृभ्यश्च वो नमो नमः मृगेभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमः अश्वभ्यो अश्वतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपटदने च विप्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमः गिरीशाय च शिपिविष्टाय च नमः मेढुष्टमाय च सुमते च नमः रस्वाय च वामनाय च नमः बृहते च वर्ष्यसे च नमो वृद्धाय च समृद्धवने च नमः अग्र्याय च प्रथमाय च नमः आश्वे च जिराय च नमः शीघ्र्याय च शिभ्याय च नमो ऊर्म्याय च वस्वन्याय च नमः स्रोत्रस्याय च दीप्याय च नमः ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च अपरजाय च नमः मध्यमाय च अपगल्भाय च नमः जगन्याय च बुध्न्याय च नमः सौभ्याय च प्रतिसर्याय च नमः याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय च वस्वन्याय च नमः मन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय च आशुरथाय च नमः शूराय च विन्दते च नमः वर्मिणे च वर्तने च नमः बिल्मिने च कवचने
च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमः दुन्दुभ्याय च हनन्याय च नमः दुष्णवे च परमरुषाय च नमः दूताय च प्रहिताय च नमः निषङ्गणे च शुदिमते च नमः तीक्ष्णजवे च आयुधने च नमः स्वायुधाय च सुदनमणे च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च निप्याय च नमः सुद्याय च सरस्याय च नमः नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमः वर्षाय च वर्षाय च नमः मेध्याय च विद्युत्याय च नमः इध्रियाय च आतप्याय च नमः वात्याय च रेश्म्याय च नमः वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च अरुणाय च नमः शंगाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमः अग्रे वधाय च दूरे वधाय च नमः हन्त्रे च हनीयसे च नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तीर्थ्याय च कुल्याय च नमः पार्याय च आवार्याय च नमः प्रतरणाय च उत्तरणाय च नमः आतार्याय च आलाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रभायाय च नमः ईरिण्याय च प्रपथ्याय च नमः किग्निमशीलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमः गोष्ठ्याय च गुरह्याय च नमः स्तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गौररेष्ठाय च नमः हृदयाय च निवेष्प्याय च नमः पाग्निं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमः लोप्याय च लप्याय च नमः ऊर्म्याय च सुर्म्याय च नमः पर्णाय च पर्णशद्याय च नमः पुगुर्माणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वक्किरिकेभ्यो देवानाग्निमृदयेभ्यो नमो वीक्षणकेभ्यो नमो विचिन्वयत्केभ्यो नमः निरतेभ्यो नमामिवत्केभ्यः द्रापे अंधसस्पते दरिद्रनीललोहित येषां पुरुषाणामेषां पशूनां मा भेदमारमो येषां किञ्चना ममत याते रुद्र शिवा तनुः शिवा विश्वा हवेशजी शिवा रुद्रस्य भेषजी तयां नो मृडजीवसे इमाग्निं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयदुराय प्रभ्रामहे मतिं यथा नक्षम सद्दीपदे चतुष्पदे विश्वं पृष्ठं ग्रामे अस्मिन्ननातुरं मृडानुरुद्रोतनो मयिस्कृति क्षयदुराय नमसा विधेमते यश्चं च योश्च मृडाय जे पिता तदश्याम तव रुद्रप्रणीतौ मानो महान्त मानो अर्भकं मान उक्षन्तमुत मान उक्षितम मानो वदिप्पीतरं मौत मातरं प्रिया मानस्तनु रुद्ररीरिषः मानस्तो कितनये मान आयुषि मान गोषु मानो अश्वेशुरीरिषः वीरान् मान रुद्रभामितो वदिर हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्य गोगण उत पुरुषग्ने क्षयदुराय सुम नमस्ते ते यस्तु रक्षाचनो अद्रिदेव बर्यदा चन शर्म यश्चदीवरहाः स्तु हि श्रुतं गर्तसदं युवानं मृगं न भीमुपहत्नु मुग्रमं मृडाजलितरिरुद्रस्तवानो अन्यं ते अस्मन्निव बन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्वणक्तु परित्वेषस्य दुर्मतिर्गायोः अवस्थिरामगवद्वस्तुमुष्वं मीड्वस्तोकायतनयाय मृडयाम् मीडुष्टम शिवतम शिवो न सुमनाभव परमे रुक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि विकिरीद विलोहित नमस्त्यस्तु भग्वः यास्ते सहस्रग्निं हेतोयन्नमस्मन्निवन्ततः सहस्राणि सहस्रधा बाहोत्सवहेतयः तासामीशानो भगवत्पराचीना मुखाकृधि सहस्राणि सहस्रशो ये रुद्रादिभूम्यां तेषाग्निं सहस्रयोजनवधनमानि तर्मसि अस्मिन् महान्तरणव्यन्तरिक्ष भवा अदि नीलग्रीवाः शितिकण्ठा शर्वा अदक्षमाचरः नीलग्रीवा शितिकण्ठा दिवग्निं रुद्रावपश्रितः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहितः ये भूतानामधिपतयो विशीखा सक्कपर्दिनः ये अन्नेषु विदन्ति पात्रेषु पिबितो जनान् ये पतां प्रतिरक्षये एलभृदायव्यूधः ये तीर्थानि प्रचरन्ति श्रुकावन्तनुषङ्गणः ये एतावन्तश्च भूयाग्निं सच्चदुषो रुद्रावितस्थिरे तेषाग्निं सहस्रयोजनेव धनमानि धर्मसि नमो रुद्रेभ्यो पृथिव्याग्निमन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातवर्षिमीशवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणादश प्रचितिर्दशो दीचिर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्तिर्मृडयन्तु तेयं विष्णु यश्चुनो द्वेष्टि तम्बोजं वे ददामि ॐ हौं ॐ जूं ॐ सः ॐ भू ॐ भुव ॐ स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः ॐ भुव ॐ भू ॐ सः ॐ जूं ॐ हौं ॐ अग्ना विष्णु सजोषसेमा वर्धन्तु वां गिरः दुम्निर्वाजे विरागतम् ओम बाजश्च मे प्रस्वच्च मे प्रैतिश्च मे प्रसितिश्च मे धितिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावच्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे अपानश्च मे व्यानश्च मे असुश्च मे चित्तं च मादितं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रञ्च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनु च मे शर्म च मे वर्म च मे अङ्गानि च मे स्थानि च मे परुग्निंषि च मे शरीराणि च मे ज्यैष्ठं च माधिपत्यं च मे मनुच्च मे भामच्च मे अमच्च मे अम्बच्च मे जयमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे
राघुया च मे वृद्धं च मे वृद्धि च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशच्च मे त्विषिच्च मे क्रीडा च मे मोदच्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपतं च म वृद्धं च म वृद्धिच्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिच्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शञ्च मे मयच्च मे प्रियञ्च नुकामच्च मे कामच्च मे सौमनसश्च मे भद्रञ्च मे श्रेयच्च मे वसच्च मे यशच्च मे भगच्च मे द्रवणञ्च मे यन्ता च मे धृता च मे क्षेमच्च मे धृति च मे विश्वं च मे महच्च मे संविच्च मे नेत्रञ्च मे सूच्च मे प्रसुच्च मे सिरञ्च मे लय च मवृतं च मे अमृतं च मे यक्ष्मं च मे अनमच्च मे जीवातुच्च मे दीर्घायुत्वं च मे अनमित्रं च मे अभयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे उर्क्ष मे सुरता च मे पयच्च मे रसच्च मे घृतं च मे मधुच्च मे सग्दिश्च मे सपितिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म औद्भिद्यं च मे रयिच्च मे राय च मे पुष्टं च मे पुष्टि च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे अक्षितिश्च मे कुवाच्च मे अन्नं च मे यक्षुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशच्च मे तिलाच्च मे मुग्धाच्च मे खलवाच्च मे गुदमाच्च मे मसुराश्च मे प्रेङ्मच्च मे अणवच्च मे शामाकाश्च मे निवाराश्च मे अश्माच्च मे मृत्तिकाच्च मे गिरियच्च मे पर्वताच्च मे सकताच्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे अयच्च मे सिसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे अग्निच्च म आपच्च मे विरुधच्च म औषधच्च मे कृष्टपच्चं च मे अकृष्टपच्चं च मे ग्राम्यच्च मे पशु अरण्याश्च यज्ञेन कल्पन्तां वित्तं च मे वित्ति च मे भूतं च मे भूति च मे वस्तु च मे वस्तिश्च मे कर्मच्च मे शक्तिश्च मे अर्थच्च म एमच्च म इतिश्च मे गतिश्च मे अग्निच्च म इंद्रच्च मे सोमश्च म इंद्रच्च मे सविताश्च म इंद्रच्च मे सरस्वती च म इंद्रच्च मे पूषा च म इंद्रच्च मे बृहस्पति च म इंद्रच्च मे मित्रश्च म इंद्रच्च मे वरुणश्च म इंद्रच्च मे त्वष्टा च म इंद्रच्च मे धाता च म इंद्रच्च मे विष्णुश्च म इंद्रच्च मे अश्विनौ च म इंद्रच्च मे मरुतश्च म इंद्रच्च मे विश्वच मे देवा इंद्रच्च मे पृथ्वी च म इंद्रच्च मे अंतरिक्षं च म इंद्रच्च मे द्यौश्च म इंद्रच्च मे दिशच्च म इंद्रच्च मे मूर्धा च म इंद्रच्च मे प्रजापतिश्च म इंद्रच्च मे अग्निं सुच्च मे रश्मिश्च मे आधाभिश्च मे अधिपतिश्च म उपाग्निं सुच्च मे अंतर्यामच्च म ऐन्द्रावायवच्च मे वरुणश्च म अश्विनच्च मे प्रतिपदस्थानच्च मे शुक्रच मे मंथी च म आग्रणच्च मे वैश्वदेवच्च मे ध्रुवच्च मे वैश्वानरच्च म ऋतुग्रहाच्च मे तिग्राह्याच्च म ऐन्द्राग्नच्च मे वैश्वदेवच्च मे मर्त्ययाच्च मे माहेन्द्रच्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतच्च मे पौष्णच्च मे पात्निवतच्च मे हरियोजनश्च मे इदमच्च मे बर्हि च मे वेदिश्च मे दिष्णियाश्च मे तृतश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपर्वाश्च मे अधीशमने मे द्रोणकलशच्च मे वायव्यानि च मे पुतभृच्च म आदवन्यच्च म अग्निध्रं च मे हविर्धानं च मे गृहाच्च मे सदच्च मे पुरुडाशाच्च मे पचताच्च मे अब्रुवतच्च मे स्वगाकारच्च मे अग्निच्च मे धर्मच्च मे अर्कच्च मे सूर्यच्च मे प्राणच्च मे श्वमेधच्च मे पृथ्वी च मे अदितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे सकरेङ्गिलदिश्च मे यज्ञेन कल्पतां मृक्च मे सामच्च मे स्तोमच्च मे यजुच मे दीक्षा च मे तपच्च म वृतं च मे व्रतं च मे अहोरात्र्यो वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पताम् गर्भाच्च मे वत्साच्च मे त्रैविच्च मे दित्यवाच्च मे दित्यो हि च मे पंचाविश्व च मे पंचावी च मे त्रिवत्सच्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्यो हि च मे षष्ठवाच्च मे षष्ठो हि च म उक्षा च मे वशा च म वृषभच्च मे व्यङ्च मे नुवाच्च मे धेनुच्च म आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां पानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पताग्निं श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग् यज्ञेन कल्पतां आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्र च मे पंच च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पंचदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पंचविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च म एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रश्च मे अष्टो च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मे अष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्च पीजश्च कर्तुश्च सुवश्च मूर्धा च व्यञ्जनीयश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च ववनश्चाधिपतिश्च हरि ओम ईडा देवहुर्मनुर्यज्ञनि बृहस्पतिरुक्तामदानिशग्निं सिषद् विश्वे देवाः सुक्तवाचः पृथिवीर्मातर्मामाहिग्निं सिर्मधुं मनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाच मुद्यासग्निं शुश्रूषेण्यां मनुष्यभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो अनुमदन्तु ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शान्ति शान्ति शान्तिः इति रुद्राध्याय समाप्तं श्री पार्वती परमेश्वरार्पणमस्तु। एक आवर्तन श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचं।
अत श्रीकालभैरवाष्टकं श्रीगणेशाय नमः। ओम देवराजसेव्यमान पावनाङ्घ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन् मनोज्ञहेम किङ्किणीलसत्कटिं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। धर्मसेतुबालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितं गमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाग्निसन्निधिं ध्रुवम् इति श्रीमच्छंकराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम्। 11व्या महामृत्युंजय मंत्र। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्। गुह्यातिगुह्यगोप्त्रात्वं गृहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देव तत्प्रसादान् महेश्वर। मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागतं जन्म मृत्युर्जरारोगे पीडितं कर्मबन्धने। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। अभिषेक स्नानं समर्पयामी। अभिषेक पात्रातलं सर्व पाणी शिवलिंगावर ओतून द्या। नमः पार्वती पतये हर हर महादेव। आपापल्या शिवलिंग स्वच्छ धुवून पुसून त्यांच्या जागी परत स्थानापन्न करायचं आहे। ओम नर्य प्रज्ञा मे गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु। शिवलिंगांना अष्टगंध आणि भस्म अर्पण करायचंय म्हणजे लावायचं आहे। ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। ओम मानस्तो कितने मान आयुषी मानो घोषो मानो अश्वे शुरीरिषः वीरान मानो रुद्र भामितो वदिर हविष्मन्तो नमसा विधेमते। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। विलेपनार्थे भस्मानी समर्पयामी। अक्षता लावायच्यात शिवलिंगाला।
ओम अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी. शिवलिंगाची जी ही शाळुंका असते या ठिकाणी भगवती जगदंबा पार्वती मातोश्रींचं स्थान असतं, म्हणून या ठिकाणी हळदी कुंकू अर्पण करायचं सौभाग्यवतींनी. ओम हरिद्रा स्वर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यताम. हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. जे काही फुलं असतील ती फुलं शिवलिंगाला अर्पण करायची. ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम. ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः. ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. प्रथम सोमवारची शिवामूठ आपण अर्पण करणार आहोत ती आहे तांदूळाची. शिवामुठीचं जे काही धान्य दर श्रावण सोमवारी सांगितलं जातं ते धान्य पहिले स्वच्छ निवडून घ्यावं, स्वच्छ करावं आणि त्यानंतर मूठभर धान्य आपल्या हातात घेऊन शिवलिंगाला अर्पण करायचं असतं. कारण ज्ञान असो, धन असो, अगर धान्य असो, ते वाटल्याने जास्त वाढत असतं आणि म्हणून परोपकाराची वृत्ती आणि संस्कृती ही जोपासली जाते या शिवामूठ व्रतातून. ही मूठ अर्पण केल्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला उद्भवू शकतात. सर्वात प्रथम शिवामूठ अर्पण कशी करावी. दुसरा प्रश्न, शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर त्या धान्याचं नेमकं काय करावं, असे प्रश्न येतात. त्या प्रश्नांचे उत्तर देताना शिवामूठ अर्पण करताना 3 प्रकारे अर्पण करता येते. सर्वात प्रथम मूठभर धान्य घेतल्यानंतर आपण जो अर्पणाचा मंत्र आहे तो सामूहिक म्हणून झाल्यानंतर अंगठ्याच्या सहाय्याने अशी आपण शिवलिंगांवर अर्पण करू शकतो. या शिवामूठ अर्पणाच्या पुण्याने आपल्या पितरांना सद्गती भेटत असते. म्हणजेच महिलांच्या सासरचे आणि माहेरचे दोनही पितरांना उद्धारगती मिळते. दुसरी पद्धत असते शिवामूठ अर्पण करण्याची, ती अशा पद्धतीने सरळ शिवलिंगांवर अर्पण केली जाते. याचं महत्त्व काय, जर आपल्या कुळावर देवी देवतांचा कोप असला, काही उग्र देवता हे कोपलेले असतील, कनिष्ठ देवतांच्या त्रास किंवा बाधा असतील, त्या निवारण होतात. त्यासाठी शिवामूठ अशी अर्पण करतात. आणि तिसरी पद्धत म्हणजे काय, जर आपल्या कुळावर संत महात्मे ऋषीमुनी किंवा गुरूंचा कोप असला, तो निवारण करण्यासाठी शिवामूठ अशा पद्धतीने करंगईच्या सहाय्याने सोडली जाते. ह्या 3 पद्धती शिवामूठ अर्पण करण्याच्या आहेत. म्हणून शिवामूठ अर्पण करताना आपण या 3ही पद्धतींचा एकत्रित उपयोग करूया, जेणेकरून तुम्हाला 3ही प्रकारच्या फलश्रुती प्राप्त होतील. चला तर मग हातामध्ये आजचं शिवामुठीचं धान्य घ्या. हे व्रत महिलांनी करायचं असतं, परंतु प्रतिनिधी रूपामध्ये आपल्या सर्वांना योग्य पद्धत दाखवता यावी या उद्देशाने हे व्रत आणि ही शिवामुष्टी अर्पण कशी करावी हे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहे. सर्वात प्रथम मूठभर असं त्या सोमवारचं धान्य आपल्याला घ्यायचं आहे. घेऊन झाल्यानंतर आता माझ्या मागोमाग मंत्र महिलांनी म्हणायचा आहे. म्हणायचं, नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल युक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतरा नावडतीची असेल तर आवडती कर रे देवा. हे म्हणून झाल्यानंतर किंचित शिवामूठ अशा पद्धतीने शिवलिंगावर टाकायची. दुसरा वेळेस अशा पद्धतीने सोडायची आणि नंतर करंगईकडून अशा पद्धतीने अर्पण करायची.
समजलं आपल्याला. एक मूठ धान्य आपण 3 प्रकारे अर्पण केलं, असं, असं आणि असं, जेणेकरून पितरांनाही सद्गती, देवी देवतांच्या कोपांपासूनही मुक्ती आणि संततुल्य किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या कोपापासून किंवा अवमानापासून उत्पन्न दोषाची निवृत्ती, अशा 3 पद्धतीने आपण शिवामूठ अर्पण केली आहे. आता या धान्याचं नेमकं करायचं काय? दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा हे शिवलिंग स्वच्छ कराल त्यावेळेस हे धान्य काढून घ्यायचं. काढून गेल्यानंतर हे मुठभर धान्य आपल्याला परिसरात असलेल्या गरजूंना, गोरगरिबांना दान करायचं असतं. ते शक्य नसेल तर वातावरणामध्ये जे काही पशुपक्षी आणि जीव आहेत त्यांना ते धान्य आपण अर्पण करू शकतो. आणि थोडं धान्य प्रासादिक आपल्या त्या धान्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून तुमच्यातला धान्याची वृद्धी होते आणि परोपकारसुद्धा आपल्याकडनं व्यवस्थित साधला जातो. म्हणून अशा पद्धतीने ही शिवामूठ आपण शिवलिंगाला अर्पण केलेली आहे. आता पुढचा आपला टप्पा येईल तो म्हणजेच बिल्वार्चनाचा. शिवामूठ वाहून झाल्यानंतर आपण बिल्वार्चनाला सुरुवात करत आहोत. 108 बिल्वपत्र आपण नामावली म्हणत म्हणत शिवलिंगाला अर्पण करणार. चला मग सुरू करूया शिवनामावली. आता श्री शिव अष्टोत्तर शतनामावली. श्री गणेशाय नमः. बहुतेकांचा प्रश्न येतो की आम्ही बेलपत्र नेमकं वाहायचं कसं, ते आपल्या सर्वांना सांगत आहे. बेलपत्र हे हातात घेतल्यानंतर जसा आपला नियम आहे की कोणताही पत्र, पुष्प, अगर फळ जसं उगवतं त्या पद्धतीने परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. ते म्हणजेच एकतर हा देठ जो असतो हा शिवलिंगाकडे करून आपण अर्पण करू शकतो. त्यात हा बेलपत्राचा जो कोमल भाग आहे, खरखरीत नव्हे, जो कोमल भाग आहे तो भाग अशा पद्धतीने शिवलिंगाला अर्पण केला जातो. ही एक पद्धत झाली. काही ठिकाणी हे बेलपत्र असं उलटं शिवलिंगाला वाहिलं जातं असं, आणि काही ठिकाणी हे बेलपत्र अशा पद्धतीने शिवलिंगाला अर्पण केलं जातं. परंतु सर्वात योग्य आणि शास्त्रानुरूप पद्धत जी आहे ती अशीच सर्व स्वीकारक आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण बेलपत्र अर्पण करूयात. अथ श्री शिव अष्टोत्तर शतनामावली. श्री गणेशाय नमः. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम खट्वांगिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम श्रीनीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शरवाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शितिकंठाय नमः. ओम शिवाप्रियाय नमः. ओम उग्राय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम कामारये नमः. ओम अंधकासुरसूदनाय नमः. ओम गंगाधराय नमः. ओम ललाटाक्षाय नमः. ओम कालकालाय नमः. ओम कृपानिधये नमः. ओम भीमाय नमः. ओम परशुहस्ताय नमः. ओम मृगपाणये नमः. ओम जटाधराय नमः. ओम कैलासवासिने नमः. ओम कवचिने नमः. ओम कठोराय नमः. ओम त्रिपुरांतकाय नमः. ओम वृषांकाय नमः. ओम वृषभारूढ़ाय नमः. ओम भस्मोद्धूलितविग्रहाय नमः. ओम सामप्रियाय नमः. ओम स्वरमयाय नमः. ओम त्रैमूर्तये नमः. ओम अनीश्वराय नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम परमात्मने नमः. ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः. ओम हविषे नमः. ओम यज्ञमयाय नमः.
ओम सोमाय नमः, ओम पंचवक्त्राय नमः, ओम सदाशिवाय नमः, ओम विश्वेश्वराय नमः, ओम वीरभद्राय नमः, ओम गणनाथाय नमः, ओम प्रजापतये नमः, ओम हिरण्यरेतसे नमः, ओम दुर्धर्षाय नमः, ओम गिरिशाय नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम अनघाय नमः, ओम भुजंगभूषणाय नमः, ओम भर्गाय नमः, ओम गिरिधन्वने नमः, ओम गिरिप्रियाय नमः, ओम कृत्तिवाससे नमः, ओम पुरारातये नमः, ओम भगवते नमः, ओम प्रमथाधिपाय नमः, ओम मृत्युंजयाय नमः, ओम सूक्ष्मतनये नमः, ओम जगद्व्यापिने नमः, ओम जगद्गुरवे नमः, ओम व्योमकेशाय नमः, ओम महासेनजनकाय नमः, ओम चारुविक्रमाय नमः, ओम रुद्राय नमः, ओम भूतपतये नमः, ओम स्थाणवे नमः, ओम अहिर्बुध्न्याय नमः, ओम दिगंबराय नमः, ओम अष्टमूर्तये नमः, ओम अनेकात्मने नमः, ओम सात्विकाय नमः, ओम शुद्धविग्रहाय नमः, ओम शाश्वताय नमः, ओम खंडपरशवे नमः, ओम अजाय नमः, ओम पाशविमोचनाय नमः, ओम मृडाय नमः, ओम पशुपतये नमः, ओम देवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम अव्ययाय नमः, ओम हरये नमः, ओम पुष्पदन्तभिदे नमः, ओम अव्यग्राय नमः, ओम दक्षाध्वरहराय नमः, ओम हराय नमः, ओम भगनेत्रभिदे नमः, ओम अव्यक्ताय नमः, ओम सहस्राक्षाय नमः, ओम सहस्रपदे नमः, ओम अपवर्गप्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम तारकाय नमः, ओम परमेश्वराय नमः, ओम त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चत्रयायुधं त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनं पापनाशनं अघोरपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणं काशीवासनिवासीनां कालभैरवपूजितं कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। बिल्वदलपत्राणि समर्पयामि। बेलपत्र वाहून झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवणार आहोत, म्हणून प्रथम शिवलिंगाला धूप दीप ओवाळायचा अर्धचंद्राकृती। ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तमा आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। धूपं माग्रापयामि दीपं दर्शयामि। आता चुरम्याच्या लाडूचा अगर जो काही नैवेद्य आपण तयार केला असेल तो शिवलिंगाला अर्पण करूया। म्हणून उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी पाण्याचा भरीव चौकोन हा समोर पाटावर तयार करायचा। त्यावर आपला जो काही नैवेद्य असेल तो ठेवायचा, त्यावर बेलपत्र ठेवायचं। बेलपत्राच्या साहाय्याने आपल्याला पाणी 3 वेळा नैवेद्याभोवती फिरवायचं आहे। ओम नैवेद्यं गृह्यतां देव भक्ति मे ह्यचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं प्रोक्षः। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम व्यानाय समुदानाय स्वम समानाय स्वम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं, पळीवर पाणी तामनात सोडायचं। ओम मध्यपानीयं समर्पयामि। परत 3 वेळा बेलपत्राने त्याच नैवेद्याभोवती पाणी फिरवा। पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वामपानाय स्वाम व्यानाय स्वामुदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं, 3 पळी पाणी तामनात सोडायचं। ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। 1 फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवून
शिवलिंगाला अर्पण करायचं। करुद्वर्तनार्थे चंदनम तथा च हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः। यथा संपादित लड्डुक नैवेद्यानि समर्पयामि। आता आपण आरती करणार आहोत। आरतीला सुरुवात करूया। 3 आरत्या केल्या जातील। प्रथम गणपतींची, दुसरी आईसाहेबांची आणि तिसरी महादेवांची। आईसाहेबांची आरती ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस कापूर प्रज्वलित करायचा आहे। सुरुवात करूया। उत्तर महानीरांजन दीपम कुर्यात। ओवाळू वारती श्री गणपती ओंकारा। औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा। ओवाळू वारती श्री गणपती ओंकारा। बिंदू रूपे अचल अभय निर्गुण निराकारा। योग मायार्ध मात्रा विचरी भव पसारा। ओवाळू वारती श्री गणपती ओंकारा। पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सृजकारा। उकार जी मृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा। ओवाळू वारती श्री गणपती ओंकारा। लीन करिसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा। अनन्य शरणागत या दासा तव पदी दे थारा। ओवाळू वारती श्री गणपती ओंकारा। दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाची वारी। हारी पडलो वाता संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दनी हो दैत्यासुरवधनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी त्रिभुवन भुवनी। पाहता तुझ ऐसी नाही। चारही श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करता पडलो प्रवाही। ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावस लवलाही। जय देवी महिषासुरमर्दनी हो दैत्यासुरवधनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी नितदासा। क्लेशापासून सोडवी दुःखापासून सोडवी तोडी भवपाशा। अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा। नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा। जय देवी जय महिषासुरमर्दनी हो दैत्यासुरवधनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय शिव ओंकारा। प्रभु हर शिव ओंकारा। ब्रह्मा विष्णु सदाशिव ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धांगी दारा। ओम हर 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 महादेव। एकानन चतुरानन पंचानन राजे। शिव पंचानन राजे। हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषवाहन शोभे। ओम हर 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 महादेव। दोय भुज चार चतुर्भुज दशभुज ते सोहे। शिव दशभुज ते सोहे। तीनों रूप निरखता त्रिभुवन जन मोहे। ओम हर 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 महादेव। अक्षमाला वनमाला रुंडमाला धारी। शिवरुंडमाला धारी। चंदन मृगमद चंदा भाले शुभकारी। ओम हर 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 महादेव। श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे। शिव व्याघ्रांबर अंगे। सनकादिक प्रभुतादिक भूतादिक संगे। ओम हर 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 महादेव। लक्ष्मीवर उमियावर सावित्री संगे। शिव सावित्री संगे। पार्वती अर्धांगे श्री जटा गंगे। ओम हर 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 महादेव। कर्मा एक कमंडलु चक्र त्रिशूल धरता। शिव चक्र त्रिशूल धरता। जग करता जग भरता जग पालन करता। ओम हर 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 महादेव। काशी में विश्वनाथ विराजे। नंदो ब्रह्मचारी। शिवनंदो ब्रह्मचारी। नित प्रतिभोग लगावत महिमा अति भारी। ओम हर 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 महादेव। ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका। शिव जानत अविवेका। प्रणवाक्षर ओम मध्ये ये तीनों एका। ओम हर 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 महादेव। त्रिगुणाजी की आरती जो कोई नर गावे। शिव जो कोई नर गावे। कहे शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे। ओम हर 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 महादेव। जय शिव ओंकारा। प्रभु हर शिव ओंकारा।
दारा ब्रह्मा विष्णु सदाशिव ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धांगी दारा ओम हर 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 महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रोदर संस्थितेन प्रदीप्त भासा सहसागतेन नीरांजनं ते जगदीश कुर्वे ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः महानीरांजन दीप सहितं कर्पूरार्तिक्य दीपम समर्पयामी पळीवर पाणी आरती भोवती 3 वेळा गोल फिरवून तामणात सोडायचं आरती महादेवांना प्रथम द्यायची नंतर सर्व कुटुंबियांनी आरती धारण करायची आणि नंतर आरती जमिनीवर ठेवण्या अगोदर पळीभर पाणी त्यावर अक्षता अशा पद्धतीने टाकून त्यावर आरतीचं ताट ठेवायचं कधीही आरतीचं ताट डायरेक्ट जमिनीवर ठेवलं जात नाही प्रमाद घडतो महादेवांना त्रिवार मुजरा करायचा ओम नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः नमस्काराणि समर्पयामि स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा करायच्या ओम यानि कानि च पापानि जन्मांतरे कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः प्रदक्षिणां समर्पयामि हातात फुलं अगर बेलपत्र घ्यायची ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ते हनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी सात सार्वभौम सार्वायुष आन्तरार्धापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदप्लेश श्लोको विगितो मर्तः परिवेष्ठारो तस्याम संगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवास वासुदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात् ओम नवनागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात् ओम दक्षिणकालिके च विद्महे आदिशक्ति च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम सरस्वत्यै च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात् ओम कात्यायन्यै च विद्महे कन्याकुमार्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम त्रिसुताय विद्महे अनुसयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम अश्वारूढाय विद्महे मानसा कांतायै धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात् ओम श्री पार्वती परमेश्वराय नमः मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि सर्व फूल आणि बेलपत्र हे शिवलिंगावर अर्पण करायची खाली बसायचं या पूजनाच्या सुरुवातीपासून आता पावेतो आपल्याकडून कायिक वाचिक मानसिक काही चुका झाल्या असतील न्यून्याधिक झालं असेल त्यासंबंधी महादेवांना क्षमा मागत ही पूजा फलद्रूप करून घ्या भोली बाबळी जी काही सेवा केली असेल ती मान्य करून घ्या आणि आमच्या कुटुंबावर विशेष असं आपल्या अनुग्रहाचं आणि संरक्षणाचं कवच असू द्या अशी विनंती करूया ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर काले वर्षतु पर्जन्य पृथिवीं सस्यशालिनीं देशोऽयं क्षोभरहितो सज्जनात् सन्तु निर्भयात् अपुत्रिणन् पुत्रिणन् सन्तु पौत्रिणन् सन्तु पौत्रिणन् अदनात् सदनात् सन्तु जीवेत शरदशतं जीवेत शरदशतं जीवेत शरदशतं हातात पाणी घ्यायचं म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण ध्यानम आवाहनादि कृत श्री
शिवलिंगार्चन कर्मणे तथाच महिलांनी ज्यांनी शिवामुठ अर्पण केली त्यांनी म्हणायचं श्री शिवमुठ अर्पण कर्मणे. सर्वांनी म्हणायचं श्री पार्वती परमेश्वर प्रियतान न मम. सरळ हाताने पाणी तामनात सोडा. ओम तत्सत शिवजगदंबार्पणमस्तु. हात जोडायचेत. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. या ठिकाणी आपला लिंगार्चन विधी संपन्न झाला. आता हे वाहिलेले बेलपत्र अगर धान्य याचं काय करायचं ते परत एकदा सांगतो. हे सर्व जे बेलपत्र आपण वाहिलेले आहेत ते जमा करून सावलीत वाळवायचे व्यवस्थित आणि वाळवून झाल्यानंतर त्याचं चूर्ण करायचं. आपल्या घरात किंवा कुटुंबियांमध्ये अगर मित्रमंडळी अगर नातलगांमध्ये जर कोणी डायबिटीस पेशंट असला तर त्याला हे औषध म्हणून उपयोगी येतं. एवढंच नव्हे, श्रावण मासामध्ये अनेक प्रकारचे व्रतवैकल्य व्यक्ती करत असतात. त्यात नक्तव्रत असेल, एक भुक्त असेल, पारणा आणि धरणा असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत असतात. हे व्रत करत असताना आपली शुगर लेवल ही कधी वाढते कधी कमी होते. म्हणून त्यासाठी जर आपण रोज अनुशापोटी हे वाहिलेल्या बेलपत्रांचं चूर्ण घेतलं तर त्याने आपली शुगर लेवल ही मेंटेन असते. यासाठी महादेवांना बेलपत्र वाहिले जातात. आपल्याला माहिती आहे महादेवांच्या उपवासामध्ये तिखट आणि मीठ जास्त खाल्लं जात नाही. भगर सुद्धा खात नाहीत, कारण नवधान्यांपैकी चंद्राचं धान्य म्हणजे भगर असते. ती धान्यात मोडते म्हणून शिव उपासनेत भगर खाल्लं जात नाही. म्हणून जास्त पदार्थ हे गोडीचे असतात आणि म्हणून जास्त गोड खाल्ल्याने आपली शुगर लेवल वाढू नये यासाठी बेलपत्र वाहिलं जातं. म्हणून या बेलपत्रांचा उपयोग तसा करायचा. सोबत जे शिवामुठीचं धान्य आपण अर्पण केलेलं आहे प्रत्येक श्रावणी सोमवारानुसार ते धान्य आपण अर्पण करणार. अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते धान्य जमा करायचं. त्यातलं चिमुडभर धान्य तुमच्या धान्यात टाका आणि बाकीचं जे धान्य असेल ते गरजूपर्यंत पोचवा. जर कोणी आजूबाजूला तसे गरजू नसतील तर पशुपक्ष्यांपर्यंत ते धान्य पोचवा, जेणेकरून ते सुद्धा तृप्त होतील. शेवटी भारतीय संस्कृती हेच सांगते, जगा आणि जगवा. म्हणून आपल्या घरामध्ये जे काही असेल ते अन्न असेल, ते धान्य असेल, तो कोणत्याही प्रकारचा धनाचा ऐवज असेल, अगर आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त आहे ते सुद्धा असेल, ते तुम्ही जेवढं वाटाल तेवढं वाढेल. आणि म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा थोडा तरी वाटा समाज कल्याणासाठी द्यावा. हाच या शिवामुठ अर्पणाचा विधीचा मुख्य हा उद्देश असतो. म्हणून तो सार्थकी लावूया.